विराटाचा एक सेनापती आहे. हा राणी सुदेशनेचा भाऊ आहे. विराटाची पत्नी, तिचं नाव आहे सुदेशना. आणि तिचा भाऊ हाच विराटाचा सेनापती आहे. त्याचं नाव आहे कीचक. आणि अर्थात बहिणीकडे कधीतरी तो जाणार, भेटणार तिला. तसा तो बहिणीकडे गेला एकदा. आणि तिथं मुळातील द्रौपदीची सैरंध्री म्हणून तिथं राहिली होती, तिच्याकडे त्याचं लक्ष गेलं, कीचकाचं. आणि तिचं ते अद्वितीय सौंदर्य पाहून तो मोहित झाला. आणि कामासक्त दृष्टीनं तिच्याकडे पाहत राहिला. तिला तिथं राहावेना, ती तिथून निघून गेली काम करून. बहिणीकडे येतो आणि म्हणतो, ही मला हवी आहे. आता बहीण कशी पाहिजे असं म्हणू नये, पण शूर्पणखेचं छोटं मॉडेल म्हणजे सुदेशना वाटते. तेवढी वाईट नाही, पण छोटं मॉडेल. तुला कशाला हवी रे, चाल निघ असं म्हणता आलं असतं की नाही. हिचं उत्तर आहे, मी प्रयत्न करते तुझ्यासाठी. या कुठं बंधुप्रेम उतू घालवायचं पण कुठं नाही, काहीतरी हवं की नाही. ती म्हणते, मी तुझ्यासाठी प्रयत्न करते. कारण काय आहे, विराट नगरीच्या राजनीतीवर त्याचा खूप प्रभाव आहे. सैन्यावर खूप प्रभाव आहे, कारण तो अत्यंत बलवान आहे, असामान्य योद्धा आहे. ती प्रयत्न करते असं म्हणते. पण हा म्हणतो, तू प्रयत्न करशील ते करशील, मी पण करेन ना माझ्या वतीनं. म्हणून सैरंध्रीला मध्येच कुठेतरी गाठून इतका लालघोटेपणा केलाय, आता मी तो सांगू शकत नाही. आय एम सॉरी फॉर दॅट. ज्यांना पाहिजे त्यांनी मूळ ग्रंथ बघा. आणि अत्यंत असभ्य, अतिशृंगारिक बोललेला आहे. सैरंध्रीनं धिक्कार केला. ती तेजस्विनी आहे, ती काय रडूबाई नाहीये, मुळमुळ रडणाऱ्यातली नाहीये. तिनं धिक्कार केला, त्याची कठोर निर्भर्त्सना केली आणि म्हटलं, माझे 5 पती आहेत गंधर्वपती, त्यांचं भय बाळग. ते अदृश्य रूपात असतात, पण माझ्यावर आलेला कोणताही बाका प्रसंग ते निभावतात आणि समोरच्याची चटणी करून टाकतात. तेव्हा
चुपचाप शहाण्यासारखा मर्यादेत राहा. मी तुझ्या वाटेला येत नाही, तू माझ्या वाटेला येऊ नको. हा सुदेशनेच्या फारच मागं लागतो कीचक. हे बघ ताई, मी प्राण देईन जर ती माझी नाही झाली तर. तू लवकरात लवकर काहीतरी प्रयत्न कर. कुठली तरी युक्ती कर आणि माझ्याकडे तिला पाठव. सुदेशना म्हणते 31 ला पाठवते. That is special day for Hindus. बरोबर. एक दीप अमावस्या म्हणून एक स्पेशल डे आहे. त्याला वेगळंच नाव मिळालंय सध्याच्या काळात. आणि हा 31. ती म्हणते मी चतुर्दशीच्या दिवशी तुझ्याकडं तिला पाठवते. आता 13 वेळेला तर पाठवायचं होतं की नाही, 14 वेळेला पाठवते म्हणाली. तुझ्याकडून मदिरा आणण्यासाठी पाठवते. आणि एकांतामध्ये तिला गाठ आणि अनुनय विनयाच्या माध्यमातून तिला आपलंसं करून घे, आपल्या स्वाधीन करून घे, असं परम आदरणीय भगिनी भावासाठी इतकं महत्वाचं कार्य करते. 2 थपडा लावून दिले असते तर बरं झालं असतं. आणि सैरंध्रीची इच्छा नसताना सुद्धा दास्य सेवा अवघड काम. तिची इच्छा नसताना सुद्धा तिच्या मनाविरुद्ध तिला पाठवण्यात आलं, तिला जावं लागलं. सैरंध्री म्हणते आता दैवच माझं रक्षण करेल, नव्हे देवच माझं रक्षण करतील. भगवान सूर्यनारायणा, पूर्वी तू मला ते दिव्य स्थान दिलंस, आता माझ्यासाठी काहीतरी कर बाबा. मी पतिव्रता आहे, माझं सूर्यदेवा रक्षण करा. आणि सूर्यदेवानी एका गुप्त अशा राक्षसाची योजना हिच्या रक्षणासाठी केली. कीचकाच्या कक्षामध्ये ती जाते काम करण्यापुरतं. आणि निघण्याच्या वेळेस त्यांनी पुन्हा अभद्र आचरण केलं, अशिष्ट असं संभाषण केलं. आणि बोलता बोलता सैरंध्रीचा उजवा हात धरला आणि आपल्या जवळ अगदी ओढून घेतलं. ती फार दुःखी झाली, भयभीत झाली. सैरंध्रीनं धक्का मारला. तो इतका जोरात धक्का होता कीचक खाली पडला. एखाद्या वीर पुरुषाला स्त्रीनं धक्का मारून पाडल्यानंतर त्याला काय वाटेल विचार करा. ती अवस्था त्याची झाली. डोकं फडकलं आणि जोरात तिच्या मागे धावत निघाला. सैरंध्रीच्या मनात एकच विचार आहे, काही करून आपण राजसभा गाठावी, जेणेकरून राजाच्या समोर तरी हा काही वाकडं वागायचा नाही, राजसभेमध्ये तरी असं काहीतरी अनुचित वागायचं नाही. म्हणून जोरात ती धावत गेली आणि राजसभेच्या अगदी जवळ पोहोचली. तोपर्यंत कीचक तिच्या जवळ आला. आणि आता राजसभेच्या आत जाण्याच्या आधी तिला मी रोखू शकत नाही हे कीचकाच्या लक्षात आलं. पण तो अगदी जवळ आला होता आणि म्हणून चिडून त्यांनी लाच तिला मारली. थाडकन ती अशी पुढे जाऊन पडली राजसभेत. पण तेवढ्यात त्या सूर्याने योजलेल्या राक्षसानं याला पुढवून लावलं कीचकाला. सैरंध्रीने खूप विलाप केला आणि न्याय मागितला. महाराज, हे काय चाललंय तुमच्या राज्यात?
कोणी उपटसुंब येतो आणि काही वागायला लागतो, आमची काही सुरक्षा आहे की नाही? राजाचं हे कर्तव्य आहे. आणि विराट राजाला तिने दोषी ठरवलं. ती तेजस्विनी आहे. विराट राजाला दोषी ठरवलं. महाराज, तुमच्या डोळ्यात देखत हे सगळं चालतं आणि तुम्ही चुप बसलेले आहात. विराट राजाने कानावर हात ठेवले. शांतम पापम. कारण कीचकाचा इतका दबाव आहे त्याच्यावर. सगळी सेना कीचकाला अनुकूल आहे आणि राजा म्हणजे एखादं बाहुला असल्यासारखं आहे तिचं. येते का लक्षात? उजवीकडे वळा, वळले. डावीकडे वळा, वळले. सरळ चला, चला. आठवलं का काही? चित्रपट पण निघालाय म्हणजे त्यांच्यावर. हो, गेले ना बिचारे. आणि तिथं पण असंच करत असते. कंक मध्ये पडले युधिष्ठिर आणि कंक म्हणतो, हे पहा सैरंध्री, तू ताबडतोब राणी सुदेशनेकडे जा. तुझे पंचपती कीचकाचा नायनाट करतील आणि सुदेशनेकडं हिला पाठवण्यात आलं. फक्त डोळ्याच्या इशाऱ्याने कीचकाला तुडवण्यासाठी पुढे निघालेल्या भीमाला अडवलं. कारण भीम तिथंच आहे त्या सभेमध्ये. फक्त खूण केली. आता नाही, नंतर कथा संपल्यानंतर खूण केली आणि भीम चुपचाप जागेवर बसला. द्रौपदीला दुःख सहन होईना. अरे किती त्या द्यूत क्रीडेच्या वेळेला झालं, त्या जयद्रथाच्या वेळेला झालं, आता इथं पण आहे. हे काय चाललंय काय? हे आता तिला सहन होईना. ती रात्री बल्लवाकडे आली. नजर चुकवत तरी बरं, तेव्हा सीसी कॅमेरे नव्हते. ही रात्री बल्लवापाशी आली आणि रडत रडत भीमाला कवटाळलं. आणि सैरंध्री म्हणते, युधिष्ठिराची पत्नी होणं म्हणजे आपत्ती स्वीकारणं असं मला वाटायला लागलं. शोक होणं हे क्रमप्राप्तच आहे असं वाटतं. माझा अपमान होत असताना तुम्ही गाढ झोपी जाऊ शकता? कारण ती रात्री उशिरा गेली होती ना, कुणी पाहायला नको म्हणून. भीम झोपला होता. तुला झोप लागू शकते भीमा? माझा इतका भयानक अपमान झालेला असताना तू झोपू शकतो? पांडवांच्या या दुर्वस्थेचे मला फार दुःख होत आहे. उद्याचा सूर्य जर जयद्रथ या कीचकानं पाहिला तर मी तीक्ष्ण विष पिऊन मरून जाईल. देह त्याग करेन. यांनी परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. थोडेच दिवस थांब. एकदा आपला हा अज्ञातवास पूर्ण होऊन जाऊ दे. तो एकदा पूर्ण झाला आणि सगळीकडे सिद्ध झालं की पांडवांनी अज्ञातवास यशस्वीपणे पार पाडलेला आहे, मग मी आहे आणि तो कीचक आहे. आता थोडा संयम ठेव. पण तिनं निर्वाणीचं सांगितलं, उद्याचा सूर्य जर त्यांनी पाहिला तर मी प्राणत्याग करेन. भीम म्हणाला, ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे, पण इतक्या लगेच नको. उद्या तू खोटच त्याच्या बरोबर प्रेमाला कर आणि त्याला सांग की मी माझ्या पंचपतींना घाबरते म्हणून उघडपणे तुझ्या जवळ येऊ शकत नाही. मला तू खूप आवडतोस. तेव्हा उद्या रात्री रंगशाळेमध्ये जर येशील तर आपण एकमेकांना प्रेमाने भेटू शकतो. And I will be waiting for you there. असं जर तू बोलशील त्या ठिकाणी
आवाज तुझा असेल, हात माझे असतील, भीम म्हणतो. तिचं त्या कीचकाला दाखवतो पांडवांच्या पत्नीशी अभद्र व्यवहार करण्याचं फळ काय मिळतं. ती मान्य करते. आणि कीचकाला भुलवून बरोबर ही सैरंध्री त्याला नाट्य शाळेमध्ये घेऊन येते. रात्री कीचक मदोन्मत्त झालेला आहे, आपल्या अभिलाषा पूर्ण होणार या भावनेमध्ये आहे. आणि ही पण भीमाला तिथं महिलेचा वेश घालून बसवलेला आहे आणि खांबाच्या मागून ही बोलतीये. त्यामुळे त्याचा संभ्रम असा, आणि त्याच्यामध्ये तो हलकेपणा जाणवायला लावणारा विशिष्ट पेय पिऊन आल्यामुळं त्याला नेमका आवाज त्या दिसणाऱ्या साडी घातलेल्या व्यक्तीच्या मुखातून येतोय की खांबाच्या मागून येतोय हे कळत नाहीये. असं असल्यामुळं ज्याला खरंच वाटलं की माझ्यासाठी नटून तटून बसली आहे आणि म्हणून तो तिच्या जवळ जातो. तिच्या म्हणजे काय, त्याच्या जवळ जातो. ती मधुर बोलतीये आणि त्यांनी स्पर्श केला. तो स्पर्श मात्र वेगळा जाणवला. जसा अभिप्रेत होता तसा स्पर्श नव्हता. आणि जे काही त्या भीमाने त्याला धरलं आणि दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू झालं, मल्ल युद्ध चालू झालं. कीचक मोठा योद्धा आहे. 2-4 फटके खाल्ल्यानंतर सगळं उतरलं आणि चांगला ताळ्यावर आला आणि दोघांमध्ये भीषण युद्धाला प्रारंभ झाला. महाभयंकर युद्ध होत. कधी हा वर चढ होतो, कधी हा वर चढ होतोय. पण शेवटी भीम हा भीम आहे. असं उकळून काढलं, असं उकळून काढलं. शेवटी हिला सांगायला लागलं, मेलाय तो तब्रास. वर्णन असं आहे, कीचकाच्या मांसाच्या गोळ्यामध्ये भीमाने 2 हात खोचले, 2 पाय खोचले आणि डोकं खोचलं. म्हणजे कळलं पाहिजे हा कीचक होता. त्याला फुटबॉल करून टाकलं. भीमाची संहार शक्ती भयानक आहे, कारण तो वायुपुत्र आहे. आणि भीम वायुवेगानं निघून गेला, मस्त झोपी गेला. आणि या द्रौपदीनं नंतर रंगशाळेच्या द्वारपालांना दाखवलं, माझ्या पंचपतींनी ह्याचा हा हाल केलाय. तरी मी सांगत होते माझ्या नादाला लागू नका. ते गंधर्वपती आले, कधी आले, कसे आले मलाही माहिती नाही. बघा याची काय परिस्थिती करून ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी इतका प्रचंड कोलाहल झाला. उपकीचक 105 आहे. हा तर कीचक 1, उपकीचक 105. त्याला काही लोक अनुकीचक असेही म्हणतात. हे सगळे दुःखी झाले आणि या सैरंध्रीमुळे आमच्या कीचकाचा वध झाला. म्हणून कीचकाचं जे ते प्रेत आहे, मांसाचा लोळा गोळा, तो चितेवर टाकून त्याच्यावर द्रौपदीला बसवलं आणि आता दोघांना एकत्र जाळायचं म्हणून ठरलं. हिच्यामुळे झालं ना, दोघांना एकत्र जाळायचं. आणि निघाली वरात मोठ्याने. ही ओरडतीये, अरे वाचवा मला, वाचवा. हे जय, हे जयंत, हे विजय, हे जयतसेन, हे जयतबल, हे पंचगंधर्वांनो मला वाचवा, हे मला मारतायत. ही बातमी योग्य मार्गाने भीमापर्यंत पोहोचली आणि ही मंडळी कुठे जाणार आहेत हे कळलं. तेव्हा भीम झाडावरून उड्या मारत, जय हनुमानजी की, वायुपुत्रच आहे, झाडावरून उड्या मारत स्मशानभूमीत आधीच जाऊन थांबलेला आहे. या म्हणाला, तिथं आधीच जाऊन थांबलेला आहे. आणि हे उपकीचक 105 जेव्हा आले
प्रचंड मोठे झाड उचललं, सगळे रांगेत चालले, त्यांना याचा अंदाजच नाही असं काही होणार आहे. प्रचंड मोठं झाड उचललं, असं त्यांच्या अंगावर फेकलं, त्या झाडाच्या खाली चेंदामे जाऊन 105च्या 105 समाप्त. 105 उपकीचक मारले आणि झाडांच्या मार्गाने भीम पुन्हा आपल्या स्थानावरती. एक मुठभर मीठ टाक, इकडं थोडं तिखट टाक, अरे लक्ष नाही का तुझं, असं करत काम सुरू. आणि ही एकटी द्रौपदी चालत चालत हुष्यबाई असं करत परत, अगं तू परत कशी, जाऊन बघा काय झालं ते, काय झालं ते बघा. सैनिकांना पाठवलं गेलं, बघितलं तर उपकीचक 105 पुरावरती झाड घेऊन पडलेले. ते म्हणले तर 106 चिता रचा, एका चितेवर दोघांना जाळायचं होता. आता एका चितेवर 106 जाळायचे काय, 106 चिता रचल्या गेल्या. आणि सुदेशना काय आणि विराट काय, हाडापर्यंत थंडी पोहोचावी उन्हाळ्यात, अशी त्यांची परिस्थिती. लटलट 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 कापतात. कंकाला सांगण्यात आलं विराटाने, बाबा तिला सांग तू जा, तू जाणे, तुझे पती जाणे, ते गंधर्वबाई निघ लवकर. कंकाने म्हटलं मी तिला सांगतो काय ते, आणि मनातल्या मनात म्हटलं याला उत्तर काय द्यायचं तेही मी सांगतो. तिला सांगितलं आणि असं सांगायला सांगितलं, 13-15 दिवसच राहिले आहेत, मी जाणारच आहे, पण त्याच्या आधी जर जायला लावाल तर नाही थांबितच थांब, 13 दिवसानंतर जा, चुकून सुद्धा आधी जाऊ नकोस बाई. इथं आता 106 आकडा आहे, उद्या अजून काय आकडा वाढायचा, आणि त्याच्यात आमचा असला म्हणजे झालंच काम. 13 दिवस राहिले होते पांडवांच्या कॅल्क्युलेशन नुसार. आणि पांडवांनी काय केलं होतं त्या काळात आणि आताही, चंद्राचं कॅलेंडर प्रमाण मानलं जातं, पण सूर्याच्या कॅलेंडर नुसार सुद्धा, सूर्य सिद्धांतानुसार सुद्धा आणि चंद्र सिद्धांत याच्यामध्ये जास्ती कोणता येतो तोच पकडून तेवढे दिवस मोजायचे. म्हणजे परत ह्यानुसार तुम्ही बसत नाही म्हणून कुणी परत ते 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास उद्योग नको. त्यापेक्षा 2 महिने वाढलेले परवडतील. बरोबर ना, का 13 वर्ष वाढलेली परवडतील, 1-2 महिने वाढलेले परवडतील ना. सगळ्या कॅलेंडर्सचा विचार करून, सगळ्या पंचांगांचा विचार करून त्यांनी तो दिवस निवडला की जो सगळ्यात जास्त स्पॅनचा असेल. ते परत नंतर कोणी काही म्हणायला नको, अमुक अमुक ज्योतिर्विदांच्या मतानुसार, असा काही गोंधळ व्हायला नको. टिळक पंचांग, भावे पंचांग, दाते पंचांग आणि कोणतं इथं बापट पंचांग आहे का, नाही, असं गोंधळ नको व्हायला. आणि कीचक वधाची वार्ता हस्तिनापुरामध्ये पोहोचली. दुर्योधनानं पांडवांना इतकं आतापर्यंत शोधलं होतं, पांडव कुठं सापडलेच नव्हते. कारण का, यमराजाचा आशीर्वाद होता, दुर्गेचाही आशीर्वाद मिळालेला आहे, पांडव कुठं सापडलेच नव्हते. आणि आता मात्र दुर्योधन म्हणतो या कीचकाला एकतर भगवान बलराम मारू शकतात, पण त्यांनी मारलेलं नाही आपल्याला माहितीये, ते द्वारकेत आहेत. आम्ही फोन करून विचारलं, सर तुम्ही कधी होता तिथं, कुठं होता? त्यांनी सांगितलं मी द्वारकेतच आहे, गेले 1-2 महिने. म्हणजे ते गेलेले नाहीये. दुसरा म्हणजे मी मारू शकतो कीचकाला द्वंद्वयुद्धात, मला माहितीये मी मारलेलं नाही. आणि तिसरा म्हणजे भीमसेनच मारू शकतो, आणि ज्या अर्थी आम्ही दोघांनी मारलं नाही त्या अर्थी भीम्यानंच मारलेलं असलं पाहिजे. आणि म्हणून या पांडवांपैकी एकालाही कुणाला आपण पकडलं तरी पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. पण कालावधी फार कमी उरलेला आहे, आपल्याला लवकर जावं लागेल. या दुर्योधनाच्या हट्टापायी सगळी कौरव सेना
इंद्राच्या या नगरीपाशी येऊन पोहोचते आणि त्रिगर्तराज सुशर्मा, आता यांनी नंतर पण युद्धात मदत केली, हा त्रिगर्तराज सुशर्मा त्याच्या सांगण्यावरून कीचकविहीन असणाऱ्या विराटाचं गोधन याचं अपहरण केलं गेलं आणि त्याच वेळेला त्रिगर्त राजानं या राज्यावर दक्षिणेकडून आक्रमण केलं. त्याचं ते आक्रमण पाहून विराटासह सर्व पांडव पण तिकडे गेले. बृहन्नला तर इथं नर्तकी म्हणून आहे, ती काही तिकडे गेली नाहीये. विराट प्रथम पराजित झाला, पण भीमानं त्याचं संरक्षण केलं आणि भीमानं सुशर्म्याचा वध करून टाकला, गोधन मिळवलं. आणि आता विजयी झाल्यानंतर असं घाईघाईत कोणी येतं का हो? परत जिंकलोय बरं का, आता आपल्याला लवकर जायला पाहिजे असं असतं की जल्लोष करत आपण येतो. असे निघालेले आहे. तोपर्यंत कौरवांची प्रचंड मोठी सेना उत्तर तटावरती आलेली आहे असं कळलं आणि इथं असणारा हा उत्तर नावाचा विराटाचा पुत्र हा राणीवासामध्ये बसून म्हणायला लागला, आई मी एकटा गेलो असतो बरं कौरवांना हरवायला, एकटा गेलो असतो. भीष्म द्रोण माझ्या समोर कोणी नाही. नेमकी गडबड अशी आहे, बाबा माझा रथ घेऊन गेले आणि माझा सारथी दिला. जर टॉप क्वालिटीचा सारथी मला मिळाला ना, आता मी एकटा जातो आणि लढतो. म्हणून त्याच्याबद्दल काय म्हटलं जातं, बालिश बहु बायकात वडवडला. आणि आईला पण वाटतं काय गो माझं बाळ हे खरं सांग गेलं असतं, त्याला सारथी हवा होता फक्त. आणि बृहन्नला हे सगळं पाहतीये आणि हसतीये, कारण आतापर्यंत कौरव परत येईपर्यंत 1 वर्ष पूर्ण झालंय आणि इंद्राच्या उशापामुळं, खरं तर वरदानच म्हणायला पाहिजे, त्याच्यात पुरुषत्व आलेलं आहे. वेश स्त्रीसारखा केलाय, अजून जुनाच वेश ठेवलाय, म्हणून हालचाल हावभाव तसेच आहेत त्याचे. तो म्हणतो, आता ती म्हणते तू काय म्हणायचं ते म्हणा, तुला सारथी दिला तर जाशील का? हो आत्ता निघालो. चल मग कुठे सारथी? हा काय म्हणा तू? हो मी युधिष्ठिराकडे असताना कित्येक वेळेला सारथ्य केलेलं आहे आणि त्यांनी माझे प्रशंसा केलेली आहे. वाटलं तर विचार सैरंध्रीला. आता सैरंध्री तिथंच आहे राणीवासामध्ये. सैरंध्रीला तर हसावं की रडावं तिला कळत नाहीये. सैरंध्रीनं पण सांगितलं हो हो, ही आमची बृहन्नला काही साधी सुधी नाहीये. कित्येक वेळेला तर आपल्या नेहमीच्या म्हणजे ज्याला आपण रेग्युलर ऑन ड्युटी असणाऱ्या सारथ्याला बाजूला ठेवून हिला नेलं जात असत. इतकं छान हिचं सारथ्य आहे. आता काय झालं, उत्तराची बोलती बंद. आता एवढ्या बढाया मारलेल्याच आहेत, आई समोर, आई समोर, बहिणी समोर. आता न गेलं तर फार अपमान होईल, म्हणून चल म्हणून म्हणाला आणि सगळं सेना वगैरे आपले शस्त्रास्त्र घेतली, कारण सेना तर सगळी नेलेली आहे. आणि दोघं बृहन्नला रूपी अर्जुन सारथी आहे आणि हा उत्तर रथी आहे. अशा एका रथामध्ये उत्तर दिशेला निघाले. अर्जुनाचे बाहुस्फुरण पावतात, अरे किती वर्षानंतर मला युद्ध करायला मिळतं आणि हा पण बघूया काय असं
आतून आणि तो महासागर बघितला सैन्याचा आणि हा थरथर थरथर कापायला लागला. पुत्तरला बृहन्नला म्हणते, पुत्तर क्या हो गया? तो म्हणाला, माझ्याकडे नो उत्तर. थरथर कापायला लागला. अरे तो म्हणतो, चल रे तू लढ, तरी मी आहे मदतीला वगैरे वगैरे म्हणतो. आता ही बृहन्नला ऐकत नाही म्हणून त्यांनी मागच्या मागे उडी मारली आणि जो तुमच्या भाषेत तराट सुटला आपल्या राज्याकडं, आपल्या नगरीकडं. बृहन्नलाने अशी उडी मारली, खाली गेला, धावत धरली, गजांडी म्हणाल, कुठं पळतोस रे पेट्या, आणि त्याला आणलं रथामध्ये, सारथ्याच्या ठिकाणी बसवलं. चुपचाप बसलं तर मीच तुला कुठून काढेल. तो म्हणतो, ही आहे की हाय, काय कळतच नाही काय, एवढी शक्ती आली कुठून याच्यामध्ये. हालचाली आणि हावभाव तर तसेच आहेत ही सारखे, पण शक्ती बघितली तर काय कळत नाहीये. आणि रथी त्या ठिकाणी स्वतः बृहन्नला रूपी अर्जुन विराजमान झाला आणि प्रचंड मोठा देवदत्त असणारा शंख फुंकला. देवदत्ताचा आवाज ऐकला आणि भीष्म, द्रोण, कृप इतके आनंदित झाले. अरे हा माझ्या अर्जुनाचा शंख आहे. फार आनंद त्यांना झाला आणि त्यांनी सांगितलं, चल रथ वळव. आणि एका विशिष्ट ठिकाणी रथ नेला गेला. तो रथ तिथं नेला शमी नावाचं झाड. त्या शमी वृक्षाच्या खाली तो रथ थांबवला गेला. आता ह्यालाच लावलं का मला, चाल म्हणाला, उतर खाली, वर चढ. आता नाही काय म्हणतोय तो. रथाच्या या वृक्षाच्या वर चढला आणि तिथं त्याला अनेक दिव्यास्त्र दिसली आणि ही सगळी दिव्यास्त्र खाली उतरवून घेतली. झाकलेली होती ती दिव्यास्त्र, उघडली गेली. तो म्हणाला, असली तर अस्त्र आमच्याकडे पण नाही, तुला कशी काय माहिती. त्यांनी प्रत्येक अस्त्र कुणाचं काय नावासकट सांगितलं. हा धनुष्य युधिष्ठिर, हा भीमाचा धनुष्य, हा महान गांडीव अर्जुनाचा धनुष्य, हे दोन धनुष्य नकुल सहदेवांचे, या दोन दिव्य गदा आहेत त्या भीमाच्या आहेत. तलवारी, सगळे 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 अस्त्र, प्रास, तोमर, सगळी अस्त्र सांगितली. आणि ही अस्त्र तुला कशी माहिती, तू कोण आहेस ते मला शंका येते की तू बृहन्नला नाहीयेस, तू नाचा नाहीयेस, तू कोण आहेस. आणि त्यावेळेला बृहन्नला म्हणते, तू बरोबर ओळखलंस. मी स्वतः द्रोण शिष्य अर्जुन आहे. असं म्हणता क्षणी तो अवाक झाला आणि उडालाच. नाही नाही, शक्य नाही, तू कुठला अर्जुन रे, काय वाटेल ते बोलशील का. मीच अर्जुन आहे, ही अस्त्र मला कशी माहिती सांग. अर्जुनाची 10 नावं सांग. आणि अर्जुनाने आपली 10 नावं सांगितली. कोणती आहेत. अर्जुन फाल्गुनो जिष्णुर किरीटी श्वेतवाहनः बीभत्सुर्विजयः कृष्णः सव्यसाची धनंजयः. आणि 10च्या 10 नावं सांगितली. आता मात्र याचा विश्वास बसला. आता अर्जुन आपल्या बरोबर आहे म्हटल्यानंतर काय त्याला चेव आला. वा म्हणाला, अब आएगा मजा. आणि नमस्कार त्याला केला. मला क्षमा करा, मी तुमच्याशी अभद्र काहीतरी व्यवहार केला. अरे असू दे, आता आपल्याला वेळ नाही, आपल्याला त्यांच्याशी लढायचंय. आपण आज्ञा करा काय करावं. त्याला सारथी म्हणून बसवलं. सर्व आयुध रथामध्ये ठेवण्यात आली. अर्जुन रथीच्या ठिकाणी जाऊन उभा राहिलेला आहे आणि त्या सेनेच्या समोर मला घेऊन जा म्हणून सांगितलं. आणि त्या उत्तरानं बरोबर तो रथ अस्त्रांच्या टप्प्यात येईल इथपर्यंत नेऊन ठेवला.
सगळी सेना भयंकर युद्धाला प्रारंभ झाला. आता अर्जुनाकडे दिव्यास्त्र आहे आणि अर्जुनानं युद्ध तर करायचं नाहीये, फार क्षती करायची नाहीये, म्हणून संमोहनास्त्राचा प्रयोग केला आणि संमोहनास्त्र मारलं आणि सगळी सेना संमोहित झाली. सगळी सेना संमोहित झाली. अरे अर्जुन हे हालचाल का करत नाही? म्हटलं मी संमोहनास्त्र सोडलेलं आहे. म्हणजे उत्तराला अर्जुनाने दिलेलं उत्तर. तुम्ही थोडी हालचाल केली तर मला लक्षात येईल. मी इतक्या सगळ्या कौरवांना हरवलं याचं प्रमाण देण्यासाठी मी यांची उत्तरीय घेऊन येऊ का? असं उत्तराने अर्जुन रूपी बृहन्मलेला विचारलं. त्यांनी सांगितलं, हे पहा, तू दुःशासनाची आण, दुर्योधनाची आण, कर्णाची तर अवश्यच आण, शकुनीची आण, अपशकुनीची आण. ते श्वेत वस्त्रधारी जे 2 महापुरुष आहेत, भीष्म आणि द्रोण, हे परम आराध्य माझे आहे. त्यांना वंदन कर आणि पुढे ये. कृपांचं पण कृप सुद्धा आराध्य आहे, त्यांना वंदन कर. अश्वत्थाम्याची घेऊन ये. चालते, इज माय फ्रेंड. चालेल. आता अर्जुनाने संमोहनास्त्र सोडलं याच्यावर ह्याचा विश्वास असल्यामुळं न घाबरता तो तिथे गेला. तुमच्या आमच्या सारखा असता तर कुठले तर एकदम जवळ गेल्यावर बाप केलं तर काय करायचं? काय करायचं? पण गेला बिचारा आणि सगळ्यांची वस्त्र आणली. काय करशील या वस्त्रांचं? उत्तरेला दे, ती तिच्या भावल्यांसाठी याचा उपयोग करेल. व्हेरीफाईड. आणि त्यांना तसंच सोडून हे दोघंही परत येतात. आता म्हटलं एक काम करायचं, रथीच्या ठिकाणी तू उभं राहायचं आणि सारथ्याच्या ठिकाणी मी उभी राहणार, असं बृहन्मला सांगते. तो म्हणतो, पण इट इज नॉट फेअर. अजून थोडा वेळ थांब. ते कंक आहेत ना, ते युधिष्ठिर काका आहेत बरं. आणि तो पल्लव, अरे हो, तो भीम काका. हो, मी तर कोण तुला माहितीये. आणि मग ते गोरक्षक आणि अश्वपाल हे दोघं नकुल सहदेव आहे. ओ आय सी, असं त्यांनी म्हटलं. थोडा वेळ थांब, थोडे दिवस थांब. आपले युधिष्ठिर महाराज जेव्हा डिक्लेअर करतील की आता पुरे, आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नसतो. ते म्हणतील तेव्हा आमचा अज्ञातवास संपला. ते जोपर्यंत नाही म्हणत तोपर्यंत आपला अज्ञातवास सुरू आहे. म्हणून एकट्यानं कौरव सेनेला तू हरवलंस आणि मी तुझ्या मदतीला होते, असंच आपल्याला सध्या नॅरेटिव्ह सेट करायचं आहे तुमच्या भाषेत. तो म्हणतो ठीक आहे, चालेल, आता तुझी आज्ञाच आहे तर मी काय करू शकतो. हे परत पण आले आणि काय जल्लोष आणि काय आनंद. माझ्या एकट्या मुलानं, अरे ओठ पिळले तर दूध निघेल एवढं लहानसं पोर आहे माझं, अशा या मुलानं इतक्या मोठ्या कौरव सेनेला, त्याच्यात भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, कर्ण, विकर्ण सगळी मंडळी आहे. त्यांना हरवलं. त्या आईला काय वाटलं असेल? बृहन्मलेनं न शिकवता तिने डान्स केला असेल की नाही? सांग. हा, बोर्डात पहिला आल्यासारखं नाही, बोर्ड फाडून आल्यासारखं.
आमचा मुलगा बोर्ड फाडून आला. इतकं मंगल वातावरण निर्माण झालं. हा विराट पण येतो. सगळ्यांना सांगितलं गेलं माझ्या उत्तरानं कौरवांना हरवलं, उत्तरानं कौरवांना हरवलं. आता राणी तर राणी, राजा तर वेडाच व्हायची वेळ आली. खरंच खरंच मग माझाच मुलगा शेवटी असं असतं ना. आणि इतका आनंदात आहे तो, कंका ये चल द्यूत खेळूया, आय एम सो ग्लॅड टुडे. आणि द्यूत सुरू झाला आणि बोलता बोलता म्हटलं माझ्या मुलांनी हरवलं. आता कंक सत्यवादी, खोटं ऐकायचंही नाही आणि बोलण्याचा तर प्रश्नच नाही. कारण खोट्याला सुद्धा तुम्ही खोटं आहे हे माहीत असताना जर हे चुकीचं बोललात तुम्ही असं उत्तर दिलं नाही तर तुम्ही पण खोट्याचं समर्थन केलं आणि त्या अंशामध्ये तुम्ही पण खोटे वागलात, बोललात असं वचनशास्त्राचं असल्यामुळं आणि हे काही याला झेपणारं नसल्यामुळं हा कंक म्हणाला महाराज बृहन्नला बरोबर होती हे होणारच होतं. आता असं जर उत्तर कंकाचं मिळत असेल तर आपल्या मुलाचा डंका कमी वाजतोय असंच त्याला वाटेल की नाही. म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. आतापर्यंतचा प्रेम संबंध कंका बरोबर आहे लक्षात घेऊन पुन्हा म्हणाला नाही 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 माझ्या मुलानेच हरवलंय. हो महाराज पण बृहन्नला बरोबर असताना हे होणारच होतं असं पुन्हा जेव्हा म्हटलं त्याला राग आला आणि त्यांनी जोरात एक अक्षर त्याच्या तोंडावर फेकून मारला चिडून. आणि नेमकी सैरंध्री त्यावेळेला तिथं गेली होती. बघा नेमकी सैरंध्री त्यावेळेला तिथं गेली होती. पटकन तिनं वाहणारं रक्त असं आपल्या ओंजळीत घेतलं, खाली सांडू नाही दिलं आणि त्यांनी तोपर्यंत तोंड पुसलं, हळद वगैरे लावली असेल आणि सैरंध्रीला सांगितलं आता हे विसर्जित कर. कालांतरानं 1-2 दिवस गेल्यानंतर पांडवांनी वेश बदलला आणि आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये सगळे प्रकट झाले. राजाला अभिवादन करण्यासाठी राजा म्हणाले हे काय आहे. अरे एखाद्या क्षत्रियासारखे आणि एखाद्या स्वामींसारखे तुम्ही ड्रेस परिधान केलेले, तुम्ही दास आहात विसरलात काय. तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं मी अज्ञातवासात असल्यामुळं कंक या रूपामध्ये होतो, मुळातला मी युधिष्ठिर आहे. हा भीम, हा अर्जुन, हे नकुल सहदेव आणि सैरंध्री झालेली द्रौपदी आहे. आता राजाला पटणार कसं. म्हणून उत्तर तिथे येतो आणि उत्तर नेमकं काय घडलं ते खरं खरं सांगतो. युद्धभूमी असं म्हटल्यानंतर राजा अवाक होतो आणि एकदम त्याला युधिष्ठिराला आपण अक्ष फेकून मारल्याचं आठवतं. आता तर गारठून जायचीच त्याला वेळ आली. तर इतक्या मोठ्या युधिष्ठिराला आपण अक्ष फेकून मारला. राजा पाय धरायचाच राहिला. अहो असं नका करू, तुम्ही आम्हाला आश्रय दिला, तुम्ही वंदनीय आहात, वयानेही मोठ्या. त्यांनी क्षमा याचना केली. त्यांनी म्हटलं मग तिनं असं ओंजळीत का धरलं आम्हाला कळलं नाही. तेव्हा कारण सांगितलं, अर्जुनाने अशी प्रतिज्ञा केली आहे माझ्या धर्मनिष्ठ थोरल्या भावाला, भावाचं रक्त जो जमिनीवर सांडेल त्याचा मृत्यूदंड माझ्या बाणानं होईल. आणि तुम्ही आम्हाला आश्रय दिला आणि तुम्हालाच मारायचं किती चुकीचं घडेल. पण अर्जुनाची प्रतिज्ञा ही प्रतिज्ञा आहे, ती कधी वाया जात नाही, असंच ते ठरत नाही. आणि म्हणून
द्रौपदीनं ओंजळीमध्ये रक्त धरलं. राजाला काय करावं कळेना आणि तो म्हणतो उत्तरेला बृहन्नला या रूपामध्ये, उत्तरा मुलगी, उत्तरा मुलगा, बृहन्नला या रूपामध्ये अर्जुनाने शिकवलं तर मला असं वाटतं माझी कन्या अर्जुनाला द्यावी. तेव्हा अर्जुन म्हणतो मी त्या स्थितीमध्ये तिचा गुरु असल्यामुळं मला ती मुलीसारखी आहे, म्हणून माझ्या अभिमन्यूसाठी हिला सून करून घ्यायला मी तयार आहे. तेव्हा ही कन्या माझी सून म्हणून मला आवडेल. फार आनंद विराटाला अर्थातच झाला. तन्महोत्सव संकाशम हृष्टपुष्ट जनावृतम नगरं मत्स्यराजस्य शुशुभे भरतर्षभ. जय जय रघुवीर समर्थ. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद.
कृत्वा विवाहन्तु कुरु प्रवीरास्तदाभिमन्योर्मुदिता स्वपक्षा विश्रम्य रात्रा उषसि प्रतीता सभां विराटस्य ततोऽभिजग्मुः। जय जय रघुवीर समर्थ। विराटाकडे राम, कृष्ण, द्रुपदादिक, सुभद्रा, अभिमन्यू, सर्व द्रौपदेय, द्रौपदीला 5 पांडवांपासून झालेले 5 पुत्र, त्यांना द्रौपदेय असं म्हणायचं, या सर्वांना बोलवण्यात आलं. अभिमन्यू आणि उत्तरा यांचा मंगल विवाह संपन्न झाला. विराट राजाच्या ठिकाणी सभा भरण्यात आली. भगवान श्रीकृष्ण तिथे आहेत. भगवान म्हणतात, पांडवांनी धर्मास धरून सर्व कालावधी पूर्ण केलेला आहे, त्यामुळे त्यांना अर्ध राज्य दिलं गेलं पाहिजे, अन्यथा पांडव कौरवांचा नाश करतील. बलराम पण तिथे आहेत. ते म्हणतात, थोडं मृदू भाषेमध्ये बोलतात बलराम, हो पांडवांना राज्य मिळालं पाहिजे आणि कौरवांनी सुद्धा ते द्यायला पाहिजे. द्रुपद म्हणतो, दुर्योधन आणि पुत्र बेडा धृतराष्ट्र हे राज्य देणार नाही. पांडवांनी अतिरिक्त नम्र राहण्याचं कारण नाही. पुन्हा श्रीकृष्ण प्रभू म्हणतात, द्रुपदाचं म्हणणं सत्य आहे, पांडवांनी नम्र राहायचं कारण नाहीये. मोठी चर्चा मी अगदी थोडक्यात सांगितली. आणि असं म्हणून भगवान द्वारकेला बलराम दादांबरोबर जातात. इकडे ठरलं, द्रुपदाचा जो एक विश्वासू पुरोहित आहे, तो उत्तम वाक्पटू आहे. या पुरोहिताला पांडवांची बाजू मांडण्यासाठी हस्तिनापुरास पाठवण्याचं ठरतं. आणि हा पुरोहित त्या दिशेनं कूच करतो. पण इकडं सैन्य जमवाजमव करण्यामध्ये पांडव 13 वर्ष मागायत. येतंय का लक्षात? दुर्योधनानं भरपूर सैन्य आधीच जमवून घेतलंय 13 वर्षामध्ये. पांडव मागायत, त्यांना आत्ता प्रयत्न करायचा. म्हणून सर्वप्रथम अर्जुन भगवान श्रीकृष्णांना आपल्याकडं वळवण्यासाठी जातो. सुरुवात तुम्ही भगवत कार्याने केली ना, तुम्हाला यशच आहे, लक्षात घ्या. आपण शेवट भगवत कार्याने करतो. शेवटी आठवतो आम्हाला भगवंत. पांडवांना भगवंत पहिल्यांदा आठवतो. बर, तिथल्या तिथं बोलून घ्यायचं होतं ना, देवा असं आहेच तर आता इथंच बोलूया, नाही का? इथंच बोलूया, आहेच तर इथंच बोलून घेऊ. तू आमच्या बाजूनं होशील ना? काही गोष्टीचे प्रोटोकॉल्स पाळावे लागतात, बरोबर ना? जो प्रोटोकॉल्स पाळतो त्याला शिष्ट किंवा शिष्टाचार असं म्हणतो. शिष्ट नाही हा मराठीतलं, शिष्टाचार पाळणारा, त्याला मराठीत मॅनर्स अँड एटिकेट्स असं म्हटलं जातं. शिष्ट संमत, शिष्टाचाराला धरून काही गोष्टी असतात, त्या लोकाचाराला धरून असतात, काही शिष्टाचाराला धरून असतात, काही व्यवहाराला धरून असतात, काही सदाचाराला धरून असतात. पण पांडवांचं आहे श्रीकृष्णाला धरून. जय जय रघुवीर समर्थ. पांडवांचं प्रत्येक कर्म भगवंताला धरून आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून भगवान त्यांना अपयशी होऊ देत नाही. आणि त्याच वेळेला दुर्योधन सुद्धा द्वारकेकडे निघाले नाही. कथा सगळ्यांना माहित असल्यामुळे थोडक्यात सांगणार आहे. आणि गंमत अशी
अर्जुन भगवंताच्या जवळ पोहोचण्याच्या आधी दुर्योधन नेमका पोहोचला आणि अर्जुन पण पोहोचला. आता खरं तर 13 वर्षानंतर तिथंच फायटिंग व्हायला पाहिजे दोघांनी. इतकं एकमेकांचं झोंबणारं प्रकरण आहे, पण दोघांनी संयम पाळलेला आहे. अर्जुनानं विशेष. भगवंताच्या डोक्याच्या बाजूला दुर्योधन जाऊन बसलेला आहे. अर्जुन भगवान विश्राम घेत आहेत. आता ते विश्रांती कशी आहे ते तुम्हाला माहितीच आहे त्यांची. दुर्योधन आधी येताना दिसतोय, थोडी विश्रांती घेऊया, बरोबर, अशी त्यांची विश्रांती. अर्जुन पहिला येत असता तर अरे मित्र येतोय, झोपायचं असतं का असं कधी. तेव्हा भगवान विश्राम घेत आहेत, विश्राम करतायत आणि हा तिथे येऊन बसला डोक्याशी. फक्त मिरे वाटण्याचा प्रयत्न केला नाही, बसला. सवय तीच आहे त्याची. अर्जुन तिथं गेल्यानंतर अर्जुनाने काय करावं? भगवंताचं दिव्य मुखारविंद बघितलं, खूप आनंद झाला आणि अर्जुन भगवंताकडे तोंड करून त्याच्या चरणाशी उभा राहून नमस्काराच्या स्थितीमध्ये आहे. असं जसं रामरायांच्या समोर मारुतीराय असतात अगदी तसं. जोपर्यंत भगवंतांनी डोळे उघडले नाहीत तोपर्यंत अर्जुन असा हात जोडू नये. पूर्व पीठिका तयार झालेली आहे असं बघून झोपी गेलेल्या श्रीकृष्णांना जाग आली आणि ते उठले. आणि उठल्यानंतर असे पुढे झाले तर त्यांना कोण दिसतो? अर्जुन. अरे अर्जुन, कधी आलास? ये बस ना, बस ना. लगेच हा उठला, मी आधी आलोय. म्हणून भगवंतांनी मागं बघितलं. अरे अच्छा, कौरव कुलभूषण पण आलेले आहेत. या या या, तुमचंही स्वागत आहे. तो म्हणला नाही, पण मी आधी आलोय. तुम्ही आधी आला? काय काय निमित्ताने आलात? नाही, आता युद्ध काम काढलंय तसं युद्ध काढलेलंच आहे नवीन, तेव्हा आपण तिथं यावं, आमच्या बाजूने यावं. अर्जुन, तू कशासाठी रे? तोच उद्योग. आता कशासाठी आला ते कळलं. मी आणि बलराम आम्ही दोघांनी असं ठरवलंय, आम्ही काही शस्त्र उचलणार नाही. आणि माझ्याकडे 10 कोटी गोपालांची सेना आहे. त्याला नारायणी सेना असंही दुसरं वैकल्पिक नाव आहे. 10 कोटी गोपाल सेना आहे. व्यासांनी दोन्ही नावं वापरली. तर ती सेना सशस्त्र ज्याच्या बाजूला जाईल त्याच्या बाजूला लढेल आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा निशस्त्र. मी काही लढणार नाही, पण हिताच्या 2-4 गोष्टी सांगेन. आता अर्जुन हा धाकटा आहे दोघांमध्ये, त्यामुळं, आणि पहिल्यांदा पाहिलं मी त्याला. तू आधी आला असशील, पण पाहिलंय मी त्याला. या दोन्ही कारणांनी पहिल्यांदा मी अर्जुनाला ऑप्शन देतो. या दोनातलं एक निवड. धन्य अर्जुन, ज्याला जीवनात काय निवडायचं हे कळलं ना, तो जिंकला. आमची चूक होते कुठं? आम्ही दिखाव्याला महत्व देतो, बरोबर ना? दिखाव्याला 10 कोटी गोपाल सशस्त्र, रथ, गज, अश्व, पदाती, चतुरंगिणी 10 कोटी गोपालांची दिव्य सेना, सशस्त्र अस्त्रांसहित असणारी सेना. आणि हे आहेत ग्रेट, पण एकटेच. आणि त्यात परत शस्त्रास्त्र हातात नाही. तिथं काही कुठला
काव्याचा कार्यक्रम आहे, कविता संग्रह वाचून दाखवायचा आहे. आता युद्धामध्ये धनुष्यबाण पाहिजेत ना जवळ. आता ह्यांचा काय उपयोग? किती भगवंत परीक्षा घेतो बघा. तो कायम तुमच्या समोर पेपर ठेवत असतो. आपण बऱ्याच वेळेला काय करतो, त्या पेपरचं ड्रॉपच घेऊन टाकतो. पुढच्या वर्षी परीक्षा, या वर्षी ड्रॉप, अभ्यास करतो. आणि मग अर्जुन हा अर्जुन आहे. अर्जुन निस्संदिग्धपणे एका क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब म्हणतो, मला तुम्ही हवे आहात प्रभू. श्रीकृष्ण म्हणतात, अरे तू नीट ऐकलंस का? परत एकदा सांगतो. पुन्हा ऐकवलं. आता नीट विचार करून बोल, असं वेड्यासारखं करायचं नसतं. अर्जुनाने सांगितलं, मी मगाशी म्हटलं तेच मला हवंय. मला तुम्ही हवे आहात. मी हवंय, तुम्हीच हवे आहात. दुर्योधन म्हणाला, देवा खरं तर मला तुम्ही हवे होता, पण आता मला नाईलाज झाला माझा. ठीक आहे, 10 कोटी गोपालांची सेना घेऊन निघतोय. सी यू सून. आता परत निर्णय बदलायला नको. तिसऱ्या वेळा म्हटलं, अरे परत विचार करून सांग, परत गडबड व्हायची काहीतरी. निघतो आणि 10 कोटी गोपालांची सेना घेऊन गेला हस्तिनापूरला. हा निघाल्यानंतर भगवंतानी म्हटलं, अरे काय तुला डोकं आहे की नाही, काय बोललास तू? अर्जुनाने तितक्याच दृढतेनं श्रद्धेनं भगवंताला म्हटलं, मला बाकी काही कळत नाही, मला फक्त श्रीकृष्ण माझ्या जवळ हवे तेवढंच कळत. धन्य अर्जुन आणि धन्य त्यांचं भगवत प्रेम. म्हणून आपल्या जीवनातून भगवंताला कधी दूर करू नका. त्याला मनाचा श्लोक सांगतो, जसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. तुमचं लक्ष धामाकडे असतं. घर, पैसा, सुबत्ता, सत्ता, समृद्धी, इकडं व्यावहारिक मनोवृत्तीच्या माणसाचं लक्ष अधिक असतं. माझ्याजवळ भगवंत आहे की नाही, माझ्याजवळ धर्म आहे की नाही, इकडं प्रायः त्याचं लक्ष असत नाही. ठाकूर रामकृष्ण परमहंस देवांचे वडील, त्यांना खोटी साक्ष द्यायची वेळ आली. समोरचा गुंड होता. त्या गुंडाने सांगितलं, जर माझ्या बाजूने साक्ष न देशील तर मी आहे आणि तू आहे. त्यांना कलह करण्याची इच्छा नव्हती. त्यांनी काय करावं? त्यांच्याकडे शेकडो एकर जमीन होती. त्यांच्या जमिनीचा वाद नव्हताच, दुसऱ्याचा वाद चालला होता. पण हे सत्यनिष्ठ म्हणून त्या गावामध्ये इतके प्रतिष्ठित होते. ठाकूर रामकृष्ण देवांचे वडील इतके प्रतिष्ठित होते की त्यांना साक्ष द्यायला बोलावलं. तुम्ही साक्ष याच्या बाजूने द्याल तर आम्ही बिनधास्त याच्या बाजूने निकालो. न्यायाधीशाने उघडपणे सांगितलं, आणि न्यायाधीश ब्रिटिश होता. काय प्रभाव असेल सत्यनिष्ठेचा? उद्या साक्ष द्यायची आहे. खरी साक्ष दिली तर आपण देशोधडीला लागू, कारण तो समोरचा गुंड आहे. खोटी साक्ष तर आपल्याच्यानं व्हायचंच नाही. काय करावं? नेस्त्या वस्त्रानिशी शेकडो एकरच्या जमिनीचा त्याग करून हे दाम्पत्य गाव सोडून रातोरात निघून गेलं. आशाच्या घरी रामकृष्ण उत्पन्न होता. इथे लक्षात, रामकृष्णांनी म्हणजे भगवंतांनीच, गदाधर भगवान गदाधर विष्णू, त्यांनी अवतार घ्यायचं कुणाकडे ठरवलं? जे सत्यासाठी जमीन जुमला सगळं सोडायला तयार आहेत आणि विपन्न जीवन जगायला तयार आहेत, पण सत्य सोडायला तयार नाहीत, त्यांच्या घरामध्ये भगवान अवतार घेतला. आणि मग
मजल करत आपल्या मित्राकडे निघालेले असताना मध्ये एका गदाधराच्या मंदिरामध्ये असताना भगवान गदाधर अंश रूपाने या ठाकुरांच्या आईच्या गर्भामध्ये प्रविष्ट होतात आणि नंतर त्यांना दिवस जातात आणि रामकृष्ण जन्माला येतात. म्हणून त्यांचं लहानपणीचं नाव गदाधर. जी व्यक्ती एका सत्यासाठी, पण त्या सत्याने त्यांचा काहीच फरक पडणार नव्हता तसा म्हटला तर, व्यावहारिक विचार केला तर त्यांचं काहीच जात नव्हतं, वेगळ्याच्या बाबतीमध्ये त्यांना सांगायचं होतं, तरी सुद्धा शेकडो एकर जमिनीवर पाणी सोडायची ताकद त्यांच्यात आहे. कशासाठी मी काय निवडतो आणि कशासाठी मी काय सोडतो हा विवेक ज्याच्यामध्ये असतो त्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि तो विवेक अर्जुनामध्ये आहे. आणि म्हणून अर्जुनाने 10 कोटी सशस्त्र असणारी गोपालांची सेना त्याचा त्याग केला आणि निशस्त्र असणाऱ्या भगवंताचा स्वीकार केला. नरनारायण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.